हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड आणि तुम्ही पाहतात जावा विथ सुमित. तर मित्रांनो, मी तुम्हाला इंट्रोडक्शन व्हिडिओ टाकलेला, ओव्हरव्ह्यू व्हिडिओ टाकलेला. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की आपण स्प्रिंग बूटची फ्री सिरीज लॉन्च करत आहे. सो आपला हा पहिला लेक्चर आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण तो फर्स्ट डे फर्स्ट शो चालू करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक मी ओव्हरव्ह्यू सांगतो. फर्स्ट डे आहे, तुम्हाला लवकर गोष्टी समजणार नाही. आपण जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटची फ्री सिरीज स्टार्ट करत आहे. तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मार्केटमध्ये कोणी फ्रीमध्ये फुल स्टॅक डेव्हलपमेंट शिकवत असेल तरी ते बेसिकपासून मी डायरेक्ट तुम्हाला स्प्रिंग बूट शिकवत आहे. आणि त्याचसोबत आपण प्रोजेक्ट पण घेणार आहेत. डिफरंट टाईपचे प्रोजेक्ट घेणार आहेत. AI बेस्ड प्रोजेक्ट घेणार आहेत आणि पूर्ण प्रोजेक्टचा स्ट्रक्चर तुम्हाला मी समजून सांगणार आहे. ओके. सो मी हे जे आहे ना, हे मी प्रोजेक्ट बनवलेला सध्या. तर मी म्हणजे आता रिसेंटली मी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मी रिसेंटली आता हा प्रोजेक्ट चालू आहे माझा, क्लिनिक मॅनेजमेंट सिस्टीमचा प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्ट सिम्पली मी तुम्हाला ह्याचा आउटपुट दाखवतो. आता तुम्हाला ह्याचा फ्लो सांगतो. अजून आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला एकदम बेसिकपासून, म्हणजे एकदम बेसिक, जरी तुम्ही फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल, डिग्रीच्या फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल, तरी मी तुम्हाला एकदम बेसिकपासून शिकवणार आहे. ओके. सिम्पली मी ह्याला स्टार्ट करतो. तुम्हाला मी सांगतो म्हणजे हा प्रोजेक्ट कसा वर्क असतो, त्याचा वर्क फ्लो कसा असतो, हा तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. म्हणजे एक ओव्हरव्ह्यू सांगतो. आपण नंतर प्रोजेक्टचा स्ट्रक्चर कसा असतो ते समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण सगळं जे काय सर्व्हिस लेयर्स आहेत ते कसे असतात, मग बिल्डिंग टूल्स कुठले कुठले असतात, कसा काय डिफरन्स काय असतो ते सगळं बघूया. सिम्पली तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतो. प्रोजेक्ट सध्या माझा चालू आहे, आपण तो प्रोजेक्ट घेणारच आहे. ओके. मी सिम्पली कमांड फायर करतो, MUN स्प्रिंग बूट ओके :रन. ओके. MUN स्प्रिंग बूट :रन. तर MUN स्प्रिंग बूट म्हणजे इंटरनली प्रोग्राम रन होतो. ओके. इंटरनली प्रोग्राम हा माझा रन होत चालला आहे. तसं काय नाही, आपण थ्रू लाईफ सायकल काय असते, परत हे सगळं आउटलाईनचा पार्ट, त्याच्यानंतर जावा प्रोजेक्टनंतर मेवनमध्ये ती लाईफ सायकल असते. ते इथून ह्या लाईफ सायकल थ्रू पण आपण काय करू शकतो, रन करू शकतो. हे बघा, लाईफ सायकलमध्ये गेलो. लाईफ सायकलमध्ये गो टू लाईफ सायकल आणि इन्सर्ट लाईफ सायकल. आपला हा स्प्रिंग बूटचा डिबग व्हायला लागला, म्हणजे रन व्हायला लागला आहे. हे बघा, इथून क्लीन, व्हॅलिडेट, कंपाईल, टेस्ट कंपाईल, पॅकेज, इन्स्टॉल, साईड आणि डिप्लॉय करू शकता. ओके. सिम्पली मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगतो की आपण कशा पद्धतीने आपण आपला प्रोजेक्ट बनवणार आहे. ओके. आला आहे. ओके. एंटिटी सक्सेस. ओके, बिल्ड झाला आहे सक्सेस. एक एरर आला आहे, तुम्हाला मी नंतर दाखवतो. एरर आला आहे, ते एरर सॉल्व करूया आपण. द हायबरनेट एक्सेप्शन म्हणजे हा एररचा अर्थ असा की तुमचा जो MySQL आहे, तुम्हाला मी डिफरंट सॉफ्टवेअर तुम्हाला लागणार आपल्याला फुल स्टॅक डेव्हलपमेंटच्या वेळी. तुम्हाला ते मी सांगेल आणि तुम्ही ते इन्स्टॉल करा, नाहीतर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आता हा एरर कुठला आहे? हा एरर आहे आपला हा एरर असा वाजायचा, कॉज आहे बाय द हायबरनेट एक्सेप्शन आहे ना. तर आपण हायबरनेट एक्सेप्शनमध्ये डाटाबेसचा एक्सेप्शन असतो, तर समजून जायचं. मग डाटाबेसमध्ये जायचं. मी इथं सर्च करतो सिम्पली MySQL. ओके. MySQL वर्कबेंचमध्ये जो काय असेल तो डाटाबेस असतो. जसं मी MySQLचा डाटाबेस म्हणजे मी लोकल होस्टवरती सध्या तर चालू होत आहे. सिम्पली MySQLचा मी इथं जातो. ओके. लोड व्हायला लागला आहे. मी सिम्पली तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवायला लागलो आहे, अजून आपण स्टार्ट नाही केला आहे डेव्हलपमेंट. ओके. तर सध्या आपला कनेक्शन काय आहे, इस्टॅब्लिश नाही आहे. हे काय म्हणते, नो कनेक्शन इस्टॅब्लिश. ह्याचा अर्थ आपल्याला कनेक्शन इस्टॅब्लिश, हा स्टॉप झाला आहे. ओके. ह्याचा अर्थ हा स्टॉप झाला आहे. तर आपल्याला काय करावं लागणार, मी सिम्पली बॅक येतो. तुम्हाला पण फ्युचरमध्ये ज्यावेळी आपण डेव्हलपमेंट करणार त्यावेळी तुम्हाला पण हा सेम टू सेम एरर येईल. मी तर असे भरपूर एरर बघितले आहेत, कारण की प्रोजेक्ट तर भरपूर बनवलेत मी सिम्पली विंडो R करतो. ओके. आणि ओके करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जेवढे तुमच्या सिस्टीममध्ये
CPU मध्ये जेवढे तुमचे काय काय सॉफ्टवेअर रनिंग मोडमध्ये आहेत की स्टॉप मोडमध्ये आहेत ते तुम्हाला इथं दिसून जाईल. आता आपला MySQL कुठं आहे, आपण MySQLचा वापरतो. MySQL एक डाटाबेस सिस्टीम आहे, तर आपण डाटाबेस पण घेणार आहे. कसा यूज केला जातो MySQLमध्ये, डाटाबेस कसा, म्हणजे डाटाबेसचा यूज कसा, डाटाबेसची क्वेरी, सिलेक्ट, इन्सर्ट, डिलीट, अपडेट, ते सगळ्या क्वेरी आपण घेणार आहेत. तर मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखवण्यासाठी ह्याला स्टार्ट करतो. ओके, स्टार्ट व्हायला लागला. ओके, सिम्पली कसं असतं माहिती आहे का, मेवेन आणि जो प्रोजेक्ट फुल स्टॅक डेव्हलपमेंट घेणार आहे थ्रू जावा, तो स्प्रिंग बूटमध्ये असणार आहे. तर स्प्रिंग बूटमध्ये मेवेन आणि ग्रेडल हे दोन असतात, दोन बिल्डिंग टूल असतात ज्याने आपण प्रोजेक्ट बिल्ड करतो. ओके, हा रन झाला आहे, तर आपण रीरन करायचं. ओके, रीरन करायचं. रीरन करण्या अगोदर क्लीन करायचं. मी डायरेक्ट तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवण्यासाठी मी हा प्रोजेक्ट रन करत आहे. सिम्पली रन होतोय तो. रन व्हायला लागलं आहे. बिल्ड सक्सेस. ओके, बिल्ड सक्सेस मगाशी झाला आहे. तो एक्सेप्शन होता, तो एक्सेप्शन आपण सॉल्व केला. जस्ट 2 मिनिट्स आपण होईल. श्री सेवा क्लिनिक म्हणजे आपल्या साईटची नाव आहे, तो साईटच्या वेबसाईटचं नाव आहे. डिबग झालं आहे. त्यांचं JPA रेपोजिटरी, स्प्रिंग रेपोजिटरी, स्प्रिंग रेस्ट, स्प्रिंग पोस्टमॅन गिटहब, ते पण आपण सगळे घेणार आहेत. ओके, हायबरनेट सर्व्हिस API. ओके, इथं जाऊया. थांबा 2 मिनिट. ओके, परत रिस्टार्ट. ओके, स्टार्ट ओके, स्टार्ट झाला. म्हणून इथं जाऊया आणि हायबरनेट एक्सेप्शन. ओके, क्लीन करूया. हे बघा, असं एरर सॉल्व करायला आलं पाहिजे. एरर सॉल्व ज्याला येतं तोच खरा कोडवर असतो. तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवायला लागली आणि ओव्हरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सांगणार की कसा आपला प्रोजेक्टचा इम्प्लिमेंटेशन असतो. हा माझा सध्या प्रोजेक्ट चालू आहे, त्या प्रोजेक्टचं तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू दाखवायला लागलो आहे. म्हणजे हा पेशंट सर्व्हिसचा क्लास आहे, त्याच्यामध्ये सर्व्हिस म्हणजे बिझनेस लॉजिक, ॲक्च्युअल बिझनेस लॉजिक लिहिला जातो. ओके, जाऊया. बिल्ड सक्सेस झाला आहे आपला. आता आपण काय करू, रन करू. याला सिम्पली रन करून टाकतो. मी कमांड फायर करतो, MVN स्प्रिंग बूट रन. सिम्पली रन. ओके, तर रन व्हायला लागले. तोपर्यंत आपण ओके हो दे रन. याला मी तुम्हाला सांगतो, प्रोजेक्ट स्ट्रक्चर तुम्हाला दाखवायचं आहे. हा आपला फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी शो करायला लागलो की प्रोजेक्ट कसे रन होतात. काय आपण ॲक्च्युअल डेव्हलपमेंट काय स्प्रिंग सिक्युरिटीचा पण पार्ट घेणार आहे आपण. त्याच्यानंतर स्प्रिंगमध्ये जेवढे मायक्रो सर्व्हिसेस, त्याच्यानंतर API गेटवेस वगैरे आहे. त्याच्यानंतर आपलं पोस्टमॅन, गिटहब आणि वेगळे डिफरंट टाईप्स ऑफ घेणार आहे. ऑफसेट कापका पण घेणार आहे मेसेजिंगसाठी. आपण चॅट म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ प्रोजेक्ट पण आपण काय करणार आहे, बिल्ड करणार आहे. ओके, युरेका सर्व्हर पण घेणार आहे आपण. त्याच्यानंतर सर्किट ब्रेकर पॅटर्न काय असतो ते पण बघणार आहे. ते आपण बघणार आहे थोडं आपल्याला सिरीजमध्ये, ते आपण कवर करून टाकू. तर हा फर्स्ट लेक्चर आहे, फर्स्ट शो आहे. तुम्हाला मी दाखवत आहे की प्रोजेक्ट कसा रन होते आणि कसा ओव्हरव्ह्यू असतो, कसा इंटरफेस तुम्हाला दिसतो, युजर इंटरफेस, त्याची तुम्हाला आयडिया यावी म्हणून. तर आपण हे सगळे पार्ट घेणार आहेत. हे आपण हे काय असतो, परत गिटहबचा AI थ्रू एरर सॉल्व कसा केला जातो, वाईप कोडिंग कशी केली जाते, AI थ्रू युजर इंटरफेस कसा तयार केला जातो, ते तुम्हाला मी दाखवतो नंतर. ओके, रन झाला आपला हा. ह्याच्यामध्ये बघा, मी HTTP आपला जो पोर्ट आहे ना, म्हणजे हा सध्या माझा लोकल होस्टवरती रन होत आहे. लोकल होस्ट अजून आपण ह्याला डिप्लॉय नाही केलं, म्हणजे आपल्याच मशीनवरती हा रन होते, म्हणजे 8091वरती रन होत आहे. तर सध्या मी जातो ह्याच्यावरती आणि लोकल होस्ट HTTP अँड कोलन. ओके, देन 8091 ना, असंच काहीतरी होतं ना. ओके, हा आपला प्रोजेक्ट आहे. सध्या हा प्रोजेक्ट चालू आहे माझा. ओके, ह्या प्रोजेक्ट थ्रू आपण हा सध्या प्रोजेक्ट चालू आहे. आपण तर असे डिफरंट टाईप्स ऑफ प्रोजेक्ट घेणार आहेत. हे बुक अपॉइंटमेंट, जेव्हा बुक अपॉइंटमेंटला क्लिक केल तर हा आपला अपॉइंटमेंटचा फॉर्म आहे. इथून युजर अपॉइंटमेंट ह्याला सबमिट करेल.
अजून पेंडिंग आहे प्रोजेक्ट आपला कंप्लीट करायचा आहे. आणि ओके, हा आपला प्रोजेक्ट, हा वर्क, हा एंड पॉईंट असतो. ओके, आता मी ह्याला बुक अपॉइंटमेंटला क्लिक केला बुक अपॉइंटमेंटला, तेव्हा आता API अपॉइंटमेंट्स न्यू, हा काय झाला एंड पॉईंट झाला. हा एंड पॉईंट मी इथं कंट्रोलरमध्ये कॉल करतो आहे. कुठं कॉल करतो आहे? कंट्रोलरमध्ये. आता बघतो तुम्हाला कंट्रोलरमध्ये मी दाखवू. सिम्पली गो टू कंट्रोलर, इनसाइड दिस कंट्रोलर वी विल शो अपॉइंटमेंट कंट्रोलर्स आणि इनसाइड द अपॉइंटमेंट कंट्रोलर पोस्ट मॅपिंग. ओके, दिस इज द बेस URL. ओके, तर यांनी जेव्हा म्हणजे जे पण तुमच्या अपॉइंटमेंट कंट्रोलरच्या सर्व्हिसला जर तुम्हाला कॉल करायचा असेल तर तुम्हाला हा बेस URL वापरूनच एंड पॉईंटला कॉल करायला जातो. मग हा सेव्ह, हा न्यू, हा ID, त्याच्यानंतर हा गेट ऑल, त्याच्यानंतर हा एडिट, त्याच्यानंतर अपडेट स्टेटस, त्याच्यानंतर हे काय असेल ते. हा मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगतो आहे कसा होतो आहे, काय रन होतो आहे तो. आणि ओके, त्याच्यानंतर चला, तर मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतो. आज फर्स्ट शो आहे. कसा आपला प्रोजेक्ट रन होतो आणि काय प्रोजेक्टचा स्ट्रक्चर काय आहे, आपल्याला रिक्वायरमेंट काय काय लागणार. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगतो, तुम्ही जर तुमचा जर कोर जावा झाला असेल, कोर जावा तुम्हाला नसेल येत तरी पण आपण स्प्रिंग बूट थ्रू ते कोर जावा कंप्लीट करून टाकू. स्प्रिंग बूट थ्रू ते स्कोर जावा घेऊन टाकू. ओके, आणि स्कोर ॲडव्हान्स जावा घेणार आहे आपण, स्कोर जावा घेणार, त्यांचे सगळे फंक्शन, त्यांचे सगळे मेथड, त्यांचे सगळे सर्व्हिसेस घेणार आहेत. नंतर स्प्रिंग बूटचे प्रोजेक्ट पण घेणार आहे. स्प्रिंग बूट अख्खा स्प्रिंग बूट फुल स्टॅक डेव्हलपमेंट, त्यांचं फ्रंट एंड घेणार आहे, थीम लिप, त्याच्यानंतर सर्व्हरलेट प्रोजेक्ट घेणार आहे, JSP सर्व्हरलेट काय असते ते, त्यानंतर डेऑप्सचं पण घेणार आहे आपण. डेऑप्स आपले स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला मी नोटिफाय करेल. ओके, डेऑप्स पण आपल्या सिरीजमध्येच असेल. आणि त्या डिव्हाइसमध्ये आपण डिप्लॉयमेंट, फ्री क्लाउड कुठले असतात, स्टुडंटसाठी फ्री क्लाउड कोणता बेटर आहे ते सगळं घेणार आहे. तर तुम्हाला मी एक सिम्पल आपला प्रोजेक्टचे टाईप कुठले समजा, हे बघ, प्रोजेक्टचे टाईप असल्यात आपले देर आर 2 टाईप्स. ओके, 2 टाईप्स आपले प्रोजेक्टचे असतात, मेवन आणि ग्रेडेल. जावामध्ये जर तुम्ही स्प्रिंग बोटमध्ये करायचं असेल तुमचे मेवन आणि ग्रेडेल असतो. ओके, मेवन आणि ग्रेडेल थ्रू तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. तर स्प्रिंग बोटमध्ये मेवन आणि ग्रेडेल हे 2 काय आहेत, प्रोजेक्ट बिल्डिंग टूल्स आहेत. ओके, त्याच्या आता मी सध्या तर मेवन वापरला आहे, तुम्हाला मी ग्रेडेल पण दाखवून देईल. तसं आज पहिला दिवस आहे, तुम्हाला काय म्हणजे मी भरपूर काय तुम्हाला दाखवलं, म्हणजे एक ओव्हरव्ह्यू दाखवलं आहे. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण उद्यापासून आपण कम्प्लिटली रेग्युलरली सुरुवातीपासून स्टार्ट करूया. ओके, तर तुम्हाला मी एक स्ट्रक्चर सांगतो. हा आपला मेवनचा क्लास असतो, त्यानंतर SRC, हा SRC असतो. SRCमध्ये आपला सगळा जो काही मेन क्लास असतो, मेनमध्ये आपला जे काय असेल जावा, आणि जे आपण जो फोल्डर डिफाईन करतो हा फोल्डर इथं असतो. त्याच्यामध्ये हा कॉन्फिगचा फोल्डर असतो, कंट्रोलर फोल्डर असतो, DTO, एक्सेप्शन मॅपर, मॉडेल, रेपॉझिटरी, सर्व्हिस आणि रिसोर्सेसचा फोल्डर असतो. तर मित्रांनो, कॉन्फिग फोल्डरमध्ये आपण जे काय म्हणजे कन्फिगरेशन, मॅन्युअली कन्फिगरेशन करायचं असतं कॉन्फिगमध्ये. कंट्रोलरमध्ये म्हणजे आता HTTP रिक्वेस्टसाठी कंट्रोलर, DTO म्हणजे डाटा कन्व्हर्जनसाठी DTO, एक्सेप्शनमध्ये काही एरर आला प्रोग्राम, काही एक्सेप्शन आला तर एक्सेप्शन हँडल करणे, मॅपर म्हणजे कन्व्हर्जनचे, डाटा कन्व्हर्जनचे मॅपर, मॉडेल म्हणजे जो मेन एंटिटी म्हणजे डाटाबेसमध्ये कुठला टेबल तयार होणार तो मॉडेल. त्यानंतर रेपॉझिटरी म्हणजे आपल्या डाटाबेसमध्ये टेबल तयार करण्याची, डाटाबेससोबत सगळे ऑपरेशन करण्यासाठी रेपॉझिटरी. आणि सर्व्हिस म्हणजे ॲक्च्युअल बिझनेस लॉजिक, हे सर्व्हिस, हे सगळे सर्व्हिस लेअरमध्ये येतात. त्याच्यानंतर हा आपला रिसोर्सेस असतो. रिसोर्सेसमध्ये स्टॅटिकमध्ये जे काय आपण इमेज वापरणार, व्हॉट्सअप इमेज, काय कुठले पण इमेज असतो ते आपल्या साईटसाठी इमेज वापरणार. तर फॉर एक्झाम्पल मी ही इमेज वापरली. ओके, गो टू बॅक. ह्या बॅकग्राऊंडला तुम्हाला इमेज दिसते का, ती इमेज किंवा ही श्रीसेवा क्लिनिक, ही इमेज, ती इमेज इथं स्टोअर होते. त्याच्यानंतर टेम्पलेटमध्ये जो काय आपला HTML CSSचा कोड असेल तो टेम्पलेटमध्ये, ॲप्लिकेशन YMLमध्ये जो काय असेल तो आपला YMLचा कोड, म्हणजे ज्याला चेंज करू शकत नाही, म्हणजे इथून आपला प्रोजेक्टचा फ्लो चालू असतो. ओके, त्याच्यानंतर हे बाय डिफॉल्ट तयार होते. तुमचं pom.xml फाईलमध्ये तुमचे प्रोजेक्टला लागणारे सगळे डिपेंडन्सी म्हणजे काय तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगेन. ते सगळं तुम्हाला एक प्रोजेक्ट स्ट्रक्चर मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. उद्यापासून आपण ॲक्च्युअल लेक्चर स्टार्ट करूया. ओके, हा आपला सिरीजचा पहिला डे आहे. सो पहिल्या दिवशी मी तुम्हाला फक्त एक ओव्हरव्ह्यू सांगितलं, आपण काय काय शिकणार आणि काय काय घेणार आहेत. आपण
मला पण माहीत नाही की आपण किती काय काय टेक्नॉलॉजी शिकणार आहेत. मी सगळं माझ्याकडे रोडमॅप आहे. ओके, तर सगळी टेक्नॉलॉजी आपण घेणार आहेत. ओके, तर तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि मित्रांना पण सांगा, कारण की मराठीमध्ये मी शिकवतो आहे. ओके, आणि कुठली ना कुठली टेक्नॉलॉजी शिकून घ्या तुम्ही पण. जावामध्ये फ्रीमध्ये ती मग स्प्रिंग बूट फुल स्टॅक डेव्हलपमेंटची आपण सिरीज घेतो आहे. तर मित्रांनो, आजच्या सिरीजसाठी एवढंच. ओके, थँक्यू.